मित्रहो, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई पुणे रस्त्यावरती एक अपघात झाला. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून या अपघाताची माहिती दिली आणि त्यांच्या गाडीला धडक देणाऱ्या गाडीचा नंबर सुद्धा त्यांनी सार्वजनिक केला. सुदैवानं या अपघातामध्ये काही हानी झाली नाही. एका कारनं त्यांच्या वाहनाच्या डाव्या बाजूला धडक मारली. विशेष म्हणजे धडक देणारी ही गाडी महाराष्ट्रातली नव्हती, ती गुजरात पासिंगची आहे. कुठल्याही राजकीय नेत्याच्या गाडीला अपघात झाला की मग अनेकांना शंका येते, संशय येतो, हा खरंच अपघात आहे की यामागे घातपाताचा काही प्रकार आहे असा संशय सुद्धा घेतला जातो. आणि बघा, ते साहजिक सुद्धा आहे. अलीकडेच राजकारणामध्ये बघा, तुम्ही एकूण सगळी परिस्थिती पाहिली तर अलीकडचं राजकारण तसं पुरेसं अगदी घाणेरडं झालेलं आहे. सगळी पातळी, सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेलेल्या आहेत आजकालच्या राजकारणामध्ये आणि त्यामुळं मग अशा शंकांना, संशयांना वाव मिळतो. अजित पवार यांच्या अपघाताचं उदाहरण तसं ताजं आहे. बघा, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा अपघात नाही तर तो घातपात आहे असे अनेक आरोप अगदी उघडपणे करण्यात आले आहेत, अजूनही केले जात आहेत. सोशल मीडियावर जर आपण नजर टाकली तर तिथं सुद्धा सर्वसामान्य लोकांनाही अजित पवार यांचा घातपातच झाला आहे असं अजूनही वाटतं. या अपघाताच्या चौकशीचा अंतिम निष्कर्ष अजूनही बाहेर आलेला नाही. बघा, हळूहळू ही घटना विसंगतीकडे जाऊ शकते. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताबाबत ही दिरंगाई, मग बाकीच्यांचं तर काय हो. पण अजितदादांच्या घटनेपासून लोकांच्या मनामध्ये आपल्या नेत्याबाबत एक काळजीचं, एक भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे, हे मात्र नक्की. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक मारली गेली आणि ही धडक देणारी गाडी ही गाडी गुजरात पासिंगची. मग हा अपघात की मग घातपात, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न रुतलेला आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून सुद्धा घातपाताची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते सुनील माने यांनी याबाबत चिंता तर व्यक्त केली, पण ते म्हणाले अजित पवार यांचा घातपात करण्यात आला त्याच पद्धतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला गुजरातमधल्या एका गाडीनं अतिशय भयानकपणे धडक दिली. सुप्रिया सुळे देशाच्या नेत्या आहेत. अजितदादानंतर सुप्रिया सुळे महत्वाच्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळेंना अपघातात बरं वाईट करण्याचा तर हा प्रयत्न नव्हता ना, अशी आमच्या मनामध्ये शंका आहे. राज्य सरकारनं कसून चौकशी करावी अशी मागणी सुद्धा शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे. बघा, शंका घेतल्या जातात, संशय घेतला जातो, चौकशीची मागणीही होते, पण पुढं काय होतं हे आपल्याला माहिती आहे. नेत्यांच्या सुरक्षेची, विशेषतः विरोधी पक्षांच्या नेत्याच्या सुरक्षेची चिंता अलीकडं वाढताना दिसू लागलेली आहे. सुप्रिया सुळे यांच्या अपघाताबाबतही संशय व्यक्त केला जाऊ लागलेला आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.